जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 2017चा पेपर एक्सप्लेन करणार आहोत। या व्हिडिओमध्ये गणित विषय सोडून सर्व प्रश्न घेतले आहेत। तर चला प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, ऑक्टोपस हे दहशतवादी विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? तर पहा, ऑक्टोपस हे दहशतवादी विरोधी पथक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्याचे आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आणि त्याच्याकडे कोणत्या राज्याचा अतिरिक्त कारभार आहे? हा 2017चा प्रश्न आहे। 2017मध्ये जे राज्यपाल होते ते विद्यासागर राव होते आणि त्यांच्याकडे तामिळनाडू या राज्याचे अतिरिक्त कारभार होते। आणि आता सध्या भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, सन 2016चा रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण किती पदक प्राप्त केले? तर पहा, भारताने एकूण किती पदक प्राप्त केले? 2016मध्ये दोन पदक प्राप्त केले। आणि 2020मध्ये जे टोकियो ऑलिम्पिक झाले त्यामध्ये भारताने सात मेडल प्राप्त केले, म्हणजे 7 पदक प्राप्त केले होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे? तर पहा, भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक हे परमवीर चक्र हे भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, व्हॉट्सअपचा निर्माता कोण आहे? तर पहा, व्हॉट्सअपचा निर्माता आहे 2 व्यक्ती आहे व्हॉट्सअपचा निर्माते, व तिसरा जॉन कॉम व ब्रायन ॲक्टन। जॉन कॉम आणि ब्रायन ॲक्टन हे व्हॉट्सअपचे निर्माता आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त लांबीचा महामार्ग बोगदा कोणता आहे? तर पहा, चेनानी नसारी हे भारताच्या सर्वात जास्त लांबीचा मार्गाचा बोगदा आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, सन 2017मध्ये किती बँका भारतीय स्टेट बँकामध्ये विलीन झाल्या आहेत? तर पहा, किती बँका भारतीय स्टेट बँकामध्ये विलीन झाल्या आहेत? याचं उत्तर आहे 6 बँका भारतीय स्टेट बँकमध्ये विलीन झाल्या आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारताच्या सर्वात लहान राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेशी संलग्न नाही आहे? तर तेलंगणा या राज्याची सीमा भारताच्या सर्वात लहान राज्याची सीमा म्हणून राज्याला सीमेशी संलग्न नाही आहे असे म्हणत आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, दीपा कर्माकर यांना रिओ ऑलिम्पिकमध्ये केलेले सर्वोत्कृष्ट कामगिरी कोणती आहे? तर पहा, याचं उत्तर आहे 4था, प्रोडोनोवा ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी दीपा कर्माकर आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, 2017मध्ये आतापर्यंत कोणकोणत्या राज्याचे विधानसभा निवडणूक झाले? 2017चे आहे, कोणकोणते विधानसभाची निवडणूक झाले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे 3रा, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब व मणिपूर 2017मध्ये या राज्याची विधानसभा निवडणूक झाल्या होत्या। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारतीय सशस्त्र सैनिक दलाची पंचतारीख अधिकारी नाही आहे म्हणत आहे। खालीलपैकी कोण भारतीय सशस्त्र सैन्य दलातील पंचतारीख अधिकारी नाही आहे म्हणत आहे? तर याचं उत्तर आहे परमवीर सिंग हे पंचतारीख अधिकारी नाही आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले नाही आहे? तर पहा, कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले नाही आहे? तर पहा, याचं उत्तर आहे 3रा, सुहास बायोचे यांना मिळाले नाही आहे। जयंत विष्णू नार्णीकर यांना मिळालं आहे, अरुण कोपकर यांनाही मिळालं आहे आणि आसाराम लोमटे यांनाही मिळालं आहे। फक्त सुहास बावचे यांना मिळाले नाही आहे। आणि साहित्य अकादमी पुरस्कारची सुरुवात 1955 रोजी झाली आहे आणि पहिले साहित्य पुरस्कार हे लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाले होते। पहिले
साहित्य अकादमी पुरस्कार. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पद मिळवणारी व्यक्ती कोण होते? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला खसबा जाधव. खसबा जाधव हे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पद मिळवणारी व्यक्ती होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले? तर पहा, सर्वाधिक काळ कोणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले? त्याचं उत्तर आहे चौथा वसंतराव नाईक. वसंतराव नाईक यांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जोसेफ मॅझनी. जोसेफ मॅझनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला विदा सावरकर. जोसेफ मॅझनीचे चरित्र हे विदा सावरकर यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषवणारे व्यक्ती कोण होते? तर पहा, सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषवणारे व्यक्ती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषवले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहेत? तर पहा, खालीलपैकी कोणी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त केले आहेत? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहे. आता पहा, ज्ञानपीठ पुरस्कारची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे? तर 1965 रोजी ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात झाली आणि पहिले ज्ञानपीठ पुरस्कार हे जी. शंकर कुरूप यांनी मिळाले आहे. पहिले ज्ञानपीठ पुरस्कार जी. शंकर कुरूप मिळाले आहे. आणि 2022चा 57वा ज्ञानपीठ पुरस्कार हे दामोदर मौजो यांना 57वा ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे 2022चा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालील राज्याचे पूर्वी ते पश्चिम दिशेप्रमाणे योग्य क्रम लावा. तर पहा, पूर्व ते पश्चिम दिशेने योग्य क्रम लावा म्हणत आहे, तर कोणकोणते राज्य येणार आहे? तर याचं उत्तर आहे चौथा. पहिले येणार आहे नागालँड, मग नंतर येणार आहे त्रिपुरा, मग येणार सिक्कीम, मग झारखंड, पूर्व ते पश्चिमेकडून. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र अमेरिकामध्ये किती राज्य आहे? तर पहा, संयुक्त राष्ट्र अमेरिकामध्ये 50 राज्य आहे. 50 राज्य मिळून संयुक्त राष्ट्र अमेरिका बनलेले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्याची सीमा लागून आहे? तर पहा, किती राज्याची सीमा लागून आहे? तर 5 राज्याची सीमा लागून आहे नेपाळ या देशाच्या सीमेला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? तर पहा, कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? तर ब आणि ड म्हणजे चौथा ओरिसा व मेघालय या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती? तर पहा, कोणती पदवी दिली होती? तर याचं उत्तर आहे तिसरा केसरीय हिंद. महात्मा गांधींनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना केसरी हिंद ही पदवी दिली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो? तर पहा, कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो? 21 मार्च. 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली सांगा. तर पहा, महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे तिसरा वर्धा व वैनगंगा. वर्धा व वैनगंगा ही नदी दक्षिण वाहिनी नदी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते आहे? तर पहा, महाराष्ट्राचे पहिले कॅशलेस गाव हे घसई दिले आहे. धसई हे गाव महाराष्ट्राचे पहिले कॅशलेस गाव आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
शब्द प्रकार सांगा म्हणत आहे. आयोग. आयोग हा शब्द प्रकार सांगा आहे. तर पहा, हे क्रियाविशेषण नाही आहे आणि विशेषणसुद्धा नाही आहे आणि शब्दयोगी अवयव नाही आहे. तर हे नाम आहे. आयोग हे एक नाम आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, या वाक्यात तुला असे बोलणे शोभत नाही. ते अंडरलाईन हे बोलणे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा म्हणत आहे. पहा, बोलणे. बोलणे हे धातू बोलपासून तयार होते, म्हणजे हे धातुसाधिक नाम आहे. बोलणे हे धातुसाधिक नाम आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सिसेमिरा लावणे. सिसेमिरा लावणे या वाक्याचा योग्य अर्थ लावा. तर पहा, सिसेमिरा लावणे याचा अर्थ आहे नको असलेली गोष्ट करण्याचा तागदा लावणे. नको असलेल्या गोष्टी करण्याचा तागदा लावणे म्हणजे सिसेमिरा लावणे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अवयवाचा प्रकार सांगा. तो वारंवार रजेवर असतो. तर पहा, वारंवार हा अवयवाचा प्रकार विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे तिसरा, क्रियाविशेषण अवयव. वारंवार हे क्रिया दाखवत आहे म्हणजे क्रियाविशेषण अवयव आहे. तो वारंवार रजेवर असते असे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहे. तर पहा, सर्वनामाचे किती प्रकार आहेत. तर 6 प्रकार आहे. सर्वनामाचे 6 प्रकार आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मी पत्र लिहित असेन. पहा, असेन आल्यावर हा अपूर्ण भविष्यकाळ होतो. असेन. पहा, असेन. मी पत्र लिहित असेन. असेन आल्यावर ते अपूर्ण भविष्यकाळ होतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, तो नेहमीच लवकर येत असतो. या वाक्यातील काळ ओळखा. पहा, असतंय हे असं आल्यावर हा रीत काळ होतो, म्हणजे हा रीत वर्तमान काळ आहे. तो नेहमीच लवकर येत असतो. रीत वर्तमान काळ. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, वर, खाली, पुढे, मागे हा खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहे. तर पहा, यामध्ये आयोगाने चौथा दिला आहे, शब्दयोगी अवयव. पण तसं पाहता तर शब्दाला जे जोडून येतात म्हणजे वर, खाली, पुढे, मागे हे शब्दाला जोडून आल्यावर शब्दयोगी अवयव होता. आयोगाने चौथा दिला आहे. तसे पाहिलं तर हे शब्दयोगी नाही आहे, क्रियाविशेषणचा भाग आहे हा. वर, खाली हे क्रिया दाखवत आहे. वर, खाली, पुढे, मागे हे क्रिया दाखवत आहे. याच्यात क्रियाविशेषण अवयव पाहिजे होतं, पण आयोगाने याच्यात शब्दयोगी अवयव हे आन्सर दिले आहेत. म्हणजे शब्दयोगी अवयव तसे पाहिलं तर शब्दाला लागून आलेले हे शब्दयोगी अवयव असते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, चाकू, मुळे या शब्दातील मुळे हे कोणते अवयव आहेत. तर पहा, मुळे हे एक शब्दयोगी अवयव आहे. म्हणजे मुळे हे लागलं शब्दाला लागून आहे, तर म्हणजे हे शब्दयोगी अवयव आहे. चाकू, मुळे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अवयव ओळखा. पहा, शुद्ध शब्दयोगी अवयव कोणता आहे. तर कुत्रा सुद्धा. इथं सुद्धा लागला आहे. सुद्धा हा शुद्ध शब्दयोगी अवयव आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, शब्दयोगी अवयवाचे काही विचार पुढीलप्रमाणे आहेत. तर पहा, शब्दयोगी अवयव हा विकारी शब्द आहे. तर पहा, विकारी शब्द असत नाही हा. याचं उत्तर चौथा येणार आहे. पहा, चौथा म्हणजे ब आणि क. ब आणि क पाहूया. पहा, शब्दयोगी अवयव हा विकारी शब्द आहे. विकारी नसतं, हे अविकारी शब्द आहे. अविकारी शब्द आहे म्हणजे हा येणार नाही. शुद्ध शब्दयोगी अवयवामुळे मागील शब्दाचा अर्थास विशेष जोर येतो. हा बरोबर आहे. शब्दयोगी अवयव सामान्यतः नामांना जोडून येतात. बरोबर आहे हा. च मात्रा नास स्थलवाचक आहे. हे स्थलवाचक नाही आहे, हे कैवल्यवाचक आहे, म्हणजे हाही सुद्धा होणार नाही. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा, सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध हे शब्दयोगी अवयव ओळखा म्हणत आहे. सम, सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध हे शब्दयोगी अवयव ओळखा म्हणत आहे. तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, विशेषण साधित शब्दयोगी अवयव आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. किंवा, अथवा, वा, की हे रिकामे आहे. तर पहा, हे विकल्पबोधक आहे. किंवा, अथवा, वा हे विकल्प सांगत आहेत. हे विकल्पबोधक उभयनामी अवयव आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दाचा विरुद्ध लिंग शब्द सांगा. हंस. हंसचं काय होतं. हंसी. हंस विरुद्ध लिंग हंसी असे होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
चढ या क्रियापदाचा लिंग वचन पुरुष याचा झालेला विकाराचा गट शोधा. पहा चढचा याचं उत्तर आहे पहिला. चढतो, चढतात आणि चढतोच यामध्ये लिंग वचन व पुरुष यांचा विकार झालेला आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे मराठीत लिंग व्यवस्थेबद्दल पुढील प्रमाणे विचार मांडता येते. तर पहा याचं उत्तर पहिला आणि दुसरा म्हणजे ब. मराठीत लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आहे, म्हणजे अनियमित आहे आणि घसरसोंडीची आहे. लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा म्हणजे रामाचा रूपाचा विचार केला जातो आणि हे चुकीचे आहे. हे प्राणी मात्राचे लिंग वास्तविक नसते असे नसते म्हणत आहे. निर्जीव वस्तूचे लिंग हे काल्पनिक नसते म्हणत आहे. काल्पनिक असते, इथं बी असते पाहिजे होतं. हे दोन चुकीचे आहे. पुढचा प्रश्न पहा. जगन्नाथ शब्दाचा विग्रह शब्द कोणते आहे? तर पहा जगन्नाथचा पहा जगन्नाथचं उत्तर येणार आहे तिसरा. जगत प्लस नाथ तचा न होऊन जातो म्हणजे जगन्नाथ प्लस नाथ जगन्नाथचा विग्रह शब्द येणार आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे शब्दच्छल या संधीचा फोड कसा प्रकारे होईल? तर पहा शब्दच्छल तर याचं उत्तर येणार आहे पहिला शब्द प्लस छल म्हणजे द पुढे याच्या शब्द पुढे आलं तर छचा च नाही तर त लागणार आहे याच्यात, तर शब्दच्छल हा येणार आहे उत्तर. तुम्ही पाहून घ्या शब्दसंधीमध्ये शब्द प्लस छल म्हणजे संधीचा फोड केल्यावर आपल्याला हा उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे देवालय हा शब्द कोणत्या संधीचा उदाहरण आहे? तर पहा देवालय हे स्वरसंधी देव प्लस आलय म्हणजे देवालय हे स्वरसंधीचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे जोडाक्षरे म्हणजे काय किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा किंवा जोडाक्षरे म्हणजे काय म्हणजे जोडाक्षरे कसे तयार होतो? त्याचं उत्तर आहे पहिला दोन किंवा अधिक व्यंजने प्लस स्वर आल्यावर जोडाक्षरे तयार होतो. याचं उत्तर आहे पहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्य नवीन कर्मणी प्रयोग. पहा नवीन इंग्रजीमध्ये जसं ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस असते तसं नवीन रूपांतरित लिहा. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी. पहा नवीन कर्मणी प्रयोग लिहिल्यावर कडून येणार. पहा कडून कुठे आहे? त्याच्यामध्ये कडून विद्यार्थीकडून शिस्ती पाळली जावी. ॲक्टिव्हचे पॅसिव्ह वॉइस करणे तर त्या प्रकारे हा येतो नवीन कर्मणी प्रयोगमध्ये. तर जसं इंग्लिशमध्ये बाय येतो तसं याच्यात कडून येते. विद्यार्थीकडून शिस्ती पाळली जावी. त्याचं उत्तर आहे चौथा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कर्मकर्तरी प्रयोगची वाक्य ओळखा. पहा यामध्ये कर्मकर्तरी म्हणजे ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस. तर पहा कडून कुठे आलं आहे? तर कडून इथे आलं. गाय गुराकडून बांधली जाते. त्याचं उत्तर आहे कर्मरी कर्तरी प्रयोगचा पहिला म्हणजे गाय गुराकडून बांधली जाते. याचं उत्तर आहे पहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? तर पहा याचं उत्तर आहे प्रथमा. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे माणूस जाते त्याची कीर्ती मागे उरते या वाक्याचे संयुक्त वाक्य. पहा संयुक्त वाक्य कसे करता येईल? तर याचं उत्तर आहे पहिला माणूस गेला तरी त्याची कीर्ती मागे उरते. माणूस गेला तरी त्याची कीर्ती मागे उरते असे संयुक्त वाक्य करता येते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे तू फार चतुर आहेस या वाक्यातील कोणत्या प्रकारचे आहे? तर पहा तू फार चतुर आहेस या वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर विधानार्थी वाक्य आहे. कारण की आज्ञा देणार वाक्य नाही आहे, उद्गार चिन्ह लागलेलं नाही तर उद्गारवाचकसुद्धा नाही, प्रश्नार्थ चिन्ह लागलं नाही तर प्रश्नार्थसुद्धा नाही आहे. तर हा विधानार्थी वाक्य आहे. तू फार चतुर आहेस. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे चल तर अचल तर जडचा काय येणार? तर पहा चलचा अचल येणार संबंध तर जडचा संबंध कशाशी येणार? तर पहा याचं उत्तर आहे चौथा चेतन. जडचा चेतन येणार. चल अचल तर जडचा चेतन येणार आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे गटामध्ये न बसणारे शब्द ओळखा. पहा गटामध्ये न बसणारे शब्द हे ट्रोल हे नाही आहे. हे सेल
बी ए हे कंपनी वगैरे आहे, पण ट्रोल हे शब्द गटाबाहेर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची पर्याय ओळखा. पहा खालीलपैकी चुकीची पर्याय. पहा सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे, महाराष्ट्राची मुंबई व हैदराबाद तेलंगणाची हैदराबाद. पण मेघालयाची राजधानी अगरताळा नाही आहे. तर मेघालयाची राजधानी आहे शिलाँग. शिलाँग हे मेघालयाची राजधानी आहे. मेघालयाची राजधानी शिलाँग हे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. तर पहा गटामध्ये न बसणारा शब्द फोर्स वन. कारण की फोर्स वन हे फक्त मुंबई शहरासाठी, जे मुंबई शहर आहे त्यासाठी एक कमांडो फोर्स आहे फोर्स वन. आणि हे C-60 आणि हॉक्स हे जग्वार हे नक्षलवादी विरोधी मोहिमेसाठी तयार केलेली फोर्स आहे. C-60 हॉक्स आणि जग्वार्स. फक्त वन फोर्स हे मुंबई राज्यासाठी कमांडो फोर्स आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. पहा गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. तर हॉलीबॉल. हॉलीबॉल हे गटामध्ये न बसणारा शब्द आहे. पुढचा प्रश्न पहा गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. तर पहा गटामध्ये न बसणारा कराची. कारण की कॅनबेरा हे ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे, बर्लिन हे जर्मनीची आहे, पण कराची पाकिस्तानाची राजधानी नाही आहे, हे एक शहर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा म्हणत आहे. याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले आहे. गटामध्ये न बसणारे शब्द पहा. याचं उत्तर आहे CSF. CSF आहे. म्हणजे CSF हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आहे. म्हणजे फक्त सरकाराचे जे सरकारी इमारत असते त्यामध्ये यांची नियुक्ती पोस्टिंग केली जाते. आणि ITBT हे 0 लाईनमध्ये म्हणजे बॉर्डरमध्ये काम करतात, म्हणजे काम करणारे सैनिक आहे. SSB आणि BSFसुद्धा. फक्त CSF हे गटाबाहेर शब्द आहे. शेवटचा प्रश्न पहा. गणितामध्ये प्रश्न आहे. गणिताचा प्रश्न आहे सर्व रस्ते घड्याळ आहे. तर सर्व घड्याळ टेबल्स आहेत. तर पहा सर्व रस्ते हे रस्ते आहे, R लिहून घेऊ. आणि सर्व रस्ते हे घड्याळ आहे, हे घड्याळ आहे, घड्याळ. तर सर्व घड्याळ टेबल आहे, हे सर्व घड्याळ टेबल आहे. तर पहा सर्व रस्ते टेबल आहेत. तर हे उत्तर येणार. कारण की सर्व टेबल हे टेबल बाहेर आहे, घड्याळ होणार नाही. सर्व टेबल रस्ते आहे हे सुद्धा होणार नाही. काही असे आल्यावर काही येणार, पण हा सुद्धा होणार नाही. त्याचं उत्तर आहे पहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ एक्सप्लेनेशन आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.